कर्नाटकातून कोल्हापूरकडे ओव्हरलोड वाळू घेऊन जाणारी तब्बल 52 टन वजनाची गाडी लॉरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी राधानगरी तालुक्यातील तळाशी पाटी इथं अडवली। राधानगरी, भुदरगड आणि कागल लॉरी असोसिएशनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली। हा ट्रक तहसीलदार अनिता देशमुख यांच्या ताब्यात देण्यात आलाय। कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरून ओव्हरलोड वाळू घेऊन जाणारा कंटेनर राधानगरी, भुदरगड आणि कागल लॉरी असोसिएशनने अडवला। या कंटेनरचा वाळूसह सुमारे 52 टन वजन असल्याचं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। ओव्हरलोड वाहतुकीमुळे गेल्या काही महिन्यात अपघाताचं प्रमाण झपाट्याने वाढलंय। तसंच राज्यमार्गावरील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था होत असल्याने नियमित आणि नियमानुसार वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतोय। अशा वाहन मालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम भरकट यांनी केली आहे। आमच्या संघटनेनं सदर गाडी तळाशी फाटा येथे गाडी पकडलेली आहे, ओव्हरलोड वाहतूक। तर ही गाडी कर्नाटकहून महाराष्ट्रात वाळू वाहतूक करत आहे आणि ह्या महाराष्ट्रातील जे आपल्या इथले वाहनधारक आहेत आमच्या संघटनेतील त्यांच्या जवळ जाऊन ही धंदा करून आपले धंदा बसवत आहे। ह्याच्यावर जर प्रशासनाने दखल जर नाही घेतली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। देवगड, निपाणी आणि कोल्हापूर गारगोटी या राज्यमार्गावर अशा प्रकारे अवजड वाळू आणि चिरा घेऊन जाणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे। परंतु वाहतूक विभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी वर्गातून होतोय। एरवी दुचाकीवरून रुग्णाला घेऊन गेलं तरी पोलीस कारवाई करतात, मग जीव घेण्या ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष का केलं जातंय? यामागे काही अर्थपूर्ण व्यवहार दडले आहेत का याची चौकशी करावी अशी मागणी होतीये। दरम्यान हा वाळूचा ट्रक राधानगरी तहसीलदारांनी ताब्यात घेतला असून त्यावर पुढील कारवाई सुरू आहे।